कुख्यात गुंड हेमंत दाभेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांनी एक्स पोस्ट केलेला आहे। श्रीकांत शिंदेंना अभिष्टचिंतन करणारी व्यक्ती कोण त्याचा शोध घ्या असं संजय राऊत यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट झाल्याचा संजय राऊतांनी हा आरोप केलाय। महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू आहे अशा पद्धतीची एक्स पोस्ट करून संजय राऊत यांनी हल्लाबोल केल्याची माहिती समोर येते आहे। तर आपण बघतोय संजय राऊत यांनी ही एक्स पोस्ट केलेली आहे। गुंड हेमंत दाभेकर हा श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलेला होता आणि वर्षा निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती आणि असा दावा संजय राऊत करताना दिसतात। त्यांनी या संदर्भातली एक्स पोस्ट सुद्धा केलेली आहे। याविषयी बोलूयात, निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। निखिल, संजय राऊतांनी ही एक एक्स पोस्ट केली आहे आणि गुंड सध्या राजरोसपणे वर्षा निवासस्थानी जातायत, श्रीकांत शिंदे यांना भेटतायत अशा पद्धतीचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। नक्कीच यामिनी संजय राऊतांनी ही जी पोस्ट केलेली आहे ती एक राजकीय वर्तुळात खळबळजनक पोस्ट आपल्याला म्हणावी लागेल। कारण ज्यावेळी आहे ते 2 दिवसापूर्वीच सत्ताधारी भाजप आमदारांनी गोळीबार केल्याचं कृत्य आहे ते पुढे आलं। त्यानंतर अशा प्रकारची जे भेटीचे जे फोटो आहेत ते संजय राऊतांनी आपल्या ट्विटर एक्स पोस्टवरून आहेत ते ह्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी सवाल देखील केलेला आहे, तो म्हणजे ह्या ठिकाणी राज्यात सुरू असलेला संपूर्णपणे जे प्रकरण आहे त्याच्यावरती आणि गृह विभागावरती देखील त्यांनी प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। आणि ह्या फोटोमध्ये नक्की हा व्यक्ती कोण आहे या संदर्भात त्यांनी पोलिसांना शोधण्यासाठी त्यांनी आव्हान करण्यात आलेला आहे। अशा पोस्टमधून आहे ते त्यांनी या सत्ताधाऱ्यांवरती देखील एकच आरोप करत या ठिकाणी ही पोस्ट आहे ती या ठिकाणी पाठवल्याचं पाहायला मिळते। आणि या पोस्टमध्ये देखील त्यांनी जो व्यक्ती आहे त्याचा शोध घेण्यासाठी आणि हा व्यक्ती कोण आहे यांचं नक्की काय संबंध आहेत अशा शब्दात देखील त्यांनी या ठिकाणी प्रश्न केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच या पोस्टमधून सत्ताधाऱ्यांवरती विरोधक आहेत ते राजकीय टीका करताना पाहायला मिळत आहेत। तर याच पोस्टच्या माध्यमातून नक्की सत्ताधारी हे कोणाला पाठीशी घालतायत आणि याच्यामध्ये नक्की काय संबंध आहे अशा शब्दात देखील त्यांनी या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो उपस्थित केलेला आहे। धन्यवाद निखिल या सगळ्या अपडेट्ससाठी। तर संजय राऊत यांनी ही एक्स पोस्ट नेमकी काय केली आपण बघूया। माननीय गृहमंत्री देवेंद्रजी, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे। पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार हे गोळीबार करतात। काल सरकारच्या बाळराजांचा वाढदिवस साजरा झाला आणि बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्यावा। मग राज्यातील गुंडशाहीचं काय असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलाय। महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे। पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात आणि गुंडांचं इतकं बळ का वाढतंय आणि अशा परिस्थितीला जबाबदार नेमकं कोण आहे असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी आपल्या एक्स पोस्ट मधून विचारलाय। Thank you.